जय हरी. एकादश स्कंध भाग 124. यदू आणि अवधूत यांच्या संवादातून आपण 8व्या अध्यायामध्ये अवधूतांनी केलेल्या 24 गुरूंची माहिती घेतोय. त्यातील पिंगला वेश्या हिच्याबद्दल आपण कालपासून पाहतोय. तर जनकाच्या राजधानीत पिंगला नावाची वेश्या होती. स्वच्छंदानं वागणारी ती नाना प्रकारचे अलंकार घालून सुंदर वस्त्र नेसून संध्याकाळी दारात परपुरुषाची वाट पाहत उभी राहायची. स्वरूपानं सुंदर असलेली आणि मनोरम शृंगार केलेली पिंगला एके दिवशी विलासासाठी चांगल्या पुरुषाची वाट पाहत उभी राहिली. चांगला पुरुष येताना पाहिला की शृंगाराभिनय करून ती त्याला बोलवू लागली. कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी कोणीही पुरुष तिच्याकडे आला नाही. वाट पाहून पाहून पिंगला कंटाळली आणि आत जा बाहेर ये असे हेलपाटे करता करता मध्यरात्र झाली. तिचं अंतःकरण उद्वेगानं भरून गेलं. ओठ सुकून गेले, घसा कोरडा पडला आणि मुखकमल म्लान झालं. कुणी पुरुष हाती न लागल्यानं द्रव्य मिळालं नाही. त्यामुळं मोठी चिंता लागून ती अगदी दीन होऊन गेली. आशेचा ओलावा तुटला आणि पूर्व पुण्याईनं तिला वैराग्य उत्पन्न झालं. ज्या शरीरभोगाचं ती चिंतन करत होती त्या शरीर सुखाला ती विटून गेली आणि मोठा पश्चाताप होऊन तिचं मन विषय सुखातून बाहेर पडलं. माणसाला त्याची वासना त्रास देते. वैराग्य हेच वासनेचा नाश करतं. ज्याच्या बुद्धीत वैराग्य नसतं त्याला आधी व्याधी पदोपदी बाधतात. पण ज्याला अनुताप होत नाही त्याच्या अंतःकरणात विवेक उत्पन्न होत नाही. विवेकहीन माणूस वासनारूप दोरीनं बांधला जातो आणि संसाराचा गुलाम बनतो. त्याच्या पायात ममतेनं आवळलेली देहबुद्धीची बेडी असते. तो सारखं रात्रंदिवस देहसुखाचं चिंतन करतो. वय झाल्यावर त्याचं शरीर जरेनं जर्जर होतं आणि त्याला विवेक सुचत नाही आणि आपल्या हीन अवस्थेची किळस येत नाही. वासनेत गुंतलेलं त्याचं मन पैशाचं चिंतन करतं. आता खरं तर जर्जर झालेल्या मनाने सगळ्याच गोष्टीतून मन काढून घेतलं गेलं पाहिजे आणि भगवत चरणी लागलं गेलं पाहिजे. हा पण एक दृष्टांत पूर्वी आपण घेतला का नाही माहिती नाही, आत्ता आठवला म्हणून सांगते की एक अतिशय वयोवृद्ध व्यक्ती होता. घरामध्ये गाई म्हशी हे सगळं काही होतं, वासरं, आणि मुलं खूप चांगली होती. गडगंज श्रीमंत होता. आता शेवटी त्याची वाचा गेली. वाचा गेली म्हणून त्याला सगळ्यांनी बाजेवरून खाली घोंगडीवर टाकलं आणि त्याचं लक्ष एका वासराकडे गेलं. पण वाचा जरी गेलेली असेल तरी त्यांनी वासराकडे बघितलं की ते वासरू केरसुणी खातंय आणि त्याच्या मुखामध्ये शब्द यायला लागले, वा के वा के वा के. सगळ्यांना आनंद झाला की शेवटच्या क्षणाला याला वाचा निघाली आहे आणि हा वासुदेव केशव म्हणतोय. काही करा पण यांच्या शेवटचा जो शब्द आहे तो वासुदेव केशव जर यांच्या मुखातून निघाला तर हे भगवत स्वरूप होतील. अगदी सगळ्या डॉक्टरांचा तपास केला, कोण कुठे काय कसं करतील, आणि तपास लागला की खूप महागाचं इंजेक्शन आहे, 1,00,000-2,00,000 रुपये लागतील. काहीही होऊ द्या म्हणे, आमच्या वडिलांनी इतकं सगळं कमवलेलं आहे तर त्यांचं आयुष्य, त्यांचा शेवट हा शेवट जर चांगला होणारा असेल तर त्यासाठी 2,00,000 रुपये गेले तरी चालतील. बोलवले डॉक्टर, इंजेक्शन दिलं. डॉक्टर इंजेक्शन द्यायच्या आधीच म्हणाले की यांना किती क्षण वाचा राहील मला माहिती नाही, आणि वाचा आली त्या औषधाच्या इंजेक्शनच्या प्रभावाने. पण हे म्हातारी व्यक्ती काय बोलले माहिती आहे? वासरू केरसुणी खातं म्हणाले आणि मरण पावले. म्हणजेच शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा माणूस वासनारूप दोरीनं बांधला जातो, संसाराचा गुलाम बनतो आणि रात्रंदिवस देहसुखाचंच चिंतन करतो. जरेनं जर्जर जरी शरीर झालं
तरी त्याला विवेक सुचत नाही. आणि असे विकार की जे लोभ, निंदा, द्वेष, मोह, अभिमान या विकारांनी भरलेलं त्याचं मन संसारात दुःखानं होरपळून जातं. अशा प्रकारे वैराग्यापासून दूर राहणारे अनेक जीव देहाच्या बंदिवासात राहून सारखी दुःख भोगतात. परंतु अत्यंत नीच आणि निंद्य कर्म करणारी पिंगला अनुतापानं विरक्त झाली आणि आत्मनिष्ठेच्या जोरावर आपलं देह बंधन तिनं तोडून टाकलं. वैराग्यानं निर्मळ झालेल्या पिंगलेच्या मनात परमार्थाचं हे खरे विचार स्फुरू लागले. स्वतःशीच ती म्हणू लागली की मूर्खपणाच्या पायी माणूस मायेचा लटका विस्तार वाढवतो. हे कोण म्हणते? जिने आयुष्यभर लोकांसमोर आपल्या देहाचे लचके तोडण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी प्रत्येक क्षण वाया घालवला, ती म्हणते की मूर्खपणाच्या पायी माणूस मायेचा लटका विस्तार वाढवतो. त्याच्या मनाला धरबंध राहत नाही. कामसुखात रममाण होऊन प्रत्येक जण अंतर्यामी भगवंताला विसरतो. हृदयातील शाश्वत पुरुष जवळ असून देखील दृश्याच्या आसक्तीमुळं त्याचं अस्तित्व कळत नाही. त्याच्याशी रममाण झाले तर सगळ्या वासना तृप्त होतात. तोच खरा सर्वांचा रमण असल्यानं त्याच्यापासून पूर्ण तृप्ती होते. जे स्त्री पुरुष दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वतःची वासना तृप्त करू शकत नाहीत, ते इतरांना तृप्त करून निष्काम कसे करणार? त्यांच्या संगतीनं अतृप्ती मात्र पदरात पडते आणि भय, शोक आदी व्याधी मागे लागून दुःख होतं. अशाश्वताच्या नादी लागून माणूस आपलं दुःख आपणच निर्माण करतो. त्यातल्या त्यात व्यभिचारी माणूस तर अति नीच समजावा. हे कोण म्हणतंय? पिंगला नावाची वेश्या, जिचं आयुष्य फक्त हेच करण्यामध्ये गेलं. माणसानं आपल्या देहाकडे जरा सूक्ष्मपणे पाहिलं तर त्याला दिसेल की हाडं, मांस, कातडं यांनी बनवलेला हा सांगाडा आहे. वरून बरा दिसला तरी आतमध्ये तो अति घाणीनं भरलेला आहे. त्याच्यातून देहसुखाची आणि सुख घेण्याची धडपड करणं अत्यंत किळसवाणं आहे. देहातून कितीही सुख घेतलं तरी मनाची तृप्ती होणं शक्यच नाही. जोपर्यंत भगवंताच्या ठिकाणी मन, प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत मन तृप्त होत नाही. अगदी जवळ राहणारा हृदयस्थ राम खरा पुरुषोत्तम असून अखंड रमविणारा आणि स्वानंद देणारा आहे. स्वानंद भोगू लागलं की तो वाढतच जातो. भगवंतानं दिलेल्या आत्मसुखाला कधी क्षय नाही. म्हणून त्याला विसरणं हेच दुःखाचं मूळ होय. सगळी माणसं द्वैतभयानं भ्यालेली आणि सदोतीत काळग्रस्त असतात. इंद्रादी देवांची पण तीच अवस्था असते. ते आपल्याला शाश्वत सुख कसं देणार? आपला अंतरात्मा आपला खरा आप्त, स्वामी आणि प्रियकर आहे. सगळं सोडून परमानंदानं त्याला मिठी मारावी आणि मग सर्व काळी, सर्व देशी, सर्वस्वानं त्याला पोटभर भोगावा. पिंगला म्हणते बरं का हे. आणि ती पुढं काय म्हणते की या जन्मी आपल्या हातून फार वाईट कर्म झालं हे खरं, परंतु काहीतरी जबर पूर्वपुण्याई होती. ती उदयाला येऊन पुरुषोत्तम आपल्यावर संतुष्ट झाला. त्याची कृपा होऊन मनात खरं वैराग्य स्फुरलं. वैराग्ययुक्त विचारानं आपले दुर्वासनेचे सगळे दुःख लयाला पावल्या गेले आणि परमानंद प्राप्त झाला. दुःख अंगावर येऊन कोसळलं असता ज्यांना वैराग्य उत्पन्न होतं किंवा होत नाही तर होत नाही, ते खरे अभागी समजावे. म्हणजे अंगावर दुःख आहे पण तरीही वैराग्य नाही तर ते किती अभागी समजावे. बरं, केवढी भगवंताची कृपा. दुःखाच्या द्वारे त्यानं मला आत्मसुख जोडून दिलं. कोण म्हणते? ही वेश्या असणारी पिंगला. बघा, व्यवहार किंवा व्यापार किंवा व्यवसाय हे
विचारात घेण्यापेक्षा तिची मानसिकता, तिची वृत्ती, तिचा निश्चय हे मनावर घेणं अतिशय गरजेचं आहे. अंगावर दुःख आदळलं की देहबुद्धीच्या माणसाला क्रोध येतो. अशा प्रसंगी ज्यांच्या अंगचा विवेक आंधळा होतो ते अभागी असतात. पण दुःख आलं असता ज्याचा विवेक सतेज राहतो त्याचा मोह वितळून त्याला स्वानंद मिळतो. विवेकयुक्त वैराग्य हेच माणसाचं परमनिधान होय. त्याच्या योगाचं पूर्ण समाधान मिळून तो धन्य होतो. भगवंताच्या कृपेनं खरं वैराग्य येतं. वैराग्यानं दुर्वासना नष्ट होते. ती नष्ट झाली की विषयासक्ती छेदून जाते. विषयासक्ती सुटली की जीव उपकार स्मरून भगवंताला शरण जातो. शरणांगतीनं त्याला स्वानंद प्राप्त होतो. आपला देह निर्वाह प्रारब्धावर सोपवून महान ऋषी ज्या अंतरात्म्याचा भोग घेतात तो भोग तो घेऊ लागतो. परमात्मा निष्कामाचा काम पुरवतो म्हणून त्याचं प्रेमपूर्वक भजन केलं तर दुराचारी जडजीवांचा उद्धार होतो. या दृश्यरूपी संसारातून भगवंतच तारतो. या संसाररूपी अंधाऱ्या विहिरीत दृश्यानं आंधळे झालेले लोक पडलेले आहेत. विहिरीतून वर निघणाऱ्या उपायाबद्दल त्यांची बुद्धीच चालत नाही. कुणी कल्पनेच्या जंजाळात अडकून पडतात तर कुणी अनेक वासनांनी लिडबिडलेले असतात. कुणी ढोंगानं आणि गर्वानं वाया जातात तर कुणी तृष्णेत ऋतून बसतात. कुणी दुःखानं बेजार होतात तर कुणी स्वर्गाच्या नादी लागतात. कुणी नास्तिकपणे फुकट जातात तर कुणी कर्मठपणात अडकून पडतात. कुणी निंदा द्वेष यांनी पछाडतात तर कुणी काम वासनेनं घेरलेले असतात. दृश्याचं विष अंगात भिनल्यानं या सगळ्या लोकांना दृश्य खरोखर कडू असून गोड वाटतं आणि अदृश्य परमार्थ गोड असून कडू लागतो. दृश्यरूपी संसारात अडकून पडलेल्या अशा नाना प्रकारच्या लोकांना भगवंताशिवाय इतर कुणालाही बाहेर काढण्याचं सामर्थ्य नाही. जे दृश्याच्या बाहेर असतात त्यांना दृश्यात अडकलेल्या जीवांची कल्पना येत नाही आणि जे दृश्यात मुरलेले असतात त्यांना दृश्याबाहेर राहणाऱ्यांची कल्पना येत नाही. थोडक्यात काय तर दुःखरूपी दृश्यातून एकटा हृदयस्थ भगवंतच तारू शकतो म्हणून त्याला मनापासून शरण जावं. शेवटी पिंगला स्वतःचा अनुभव सांगते. ती म्हणते की जगात दिसणाऱ्या सगळ्या पदार्थांबद्दल खरी निरासक्ती झाली तर आपण स्वतः आपला उद्धार करतो असं मला स्पष्टपणे कळून आलं आहे. गाढ झोपेत लागलेल्या माणसापाशी प्रत्यक्ष रंभा जरी आली तरी तो निर्विकार राहतो. त्याप्रमाणे विषय प्रत्यक्ष अंगाशी येऊन टेकला तरी ज्याच्या इंद्रियांना विकार होत नाही त्याचं वैराग्य खरं समजावं. ओकलेल्या अन्नावर ज्याप्रमाणे माणसाची वासना चुकून देखील जात नाही त्याचप्रमाणे खऱ्या विरक्त पुरुषाचं मन दृश्य पाहून आसक्त होत नाही किंवा त्याची वासनाही धरत नाही. असं उत्तम वैराग्य प्राप्त होण्यास एकच उपाय आहे. तो म्हणजे विवेकानं सगळ्या दृश्याचं अशाश्वतपण पटणं हा होय. विवेक जागा करून जगाकडे पाहिलं तर असं दिसतं की दृश्याला सर्व बाजूंनी काळानं ग्रासलं आहे. संसाराचं नावच मुळी मृत्यूलोक आहे. बाप, आजा, पुत्र, नातू इत्यादी सगळी माणसं काळ खाऊन टाकतो. त्याच्या तडाख्यातून कोणीही सुटत नाही हे प्रत्यक्ष अनुभवाला येतं. हा अनुभव ज्याला खऱ्या अर्थानं पटला त्याच्या मागे वैराग्य आपोआप लागतं. विवेकासहित वैराग्य उत्पन्न होणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. वैराग्यातून स्वात्मबुद्धी निर्माण होते. जीवाला दुःख भोगायला लावणारी दुर्वासना स्वात्मबुद्धीच्या सामर्थ्यानं मुळातून तोडून टाकता येते. वासनेमध्ये सगळ्या उपाधींचा जन्म होतो. उपाधी गळाल्या की जीवाला तत्काळ शांती प्राप्त होते. तो स्वानंदाचा सोहळा भोगू लागतो. हृदयस्थ परमात्मा नित्य सिद्ध असलेलं सुख देतो. त्याचा आश्रय करताच चित्तातील विकल्प हे नाहीसे होतात. चित्त निर्विकल्प झालं की स्वात्मानुभव उदय पाहू लागतो आणि जीव आत्मारामाशी एकरूप होतो. आणि ही पिंगला तिनं सामरस्यानं भगवंताला मिठी मारली आणि समाधीच्या शेजेवर त्या हृदयस्थ निजपुरुषाबरोबर तिनं शयन केलं. आपल्याला कदाचित मायेची दृष्ट लागेल म्हणून पिंगलेनं स्वानंद स्फूर्तीचं निंबलोण आत्म्यावरून ओवाळून टाकलं. जय हरी.